स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। चिखलीतील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे कॉलेजला मंजुरी मिळवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध तब्बल 3 वेगवेगळे गुन्हे चिखली पोलिसात दाखल करण्यात आले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विरोधात दाखल तक्रारीची चौकशी अखेर पूर्ण झाली आहे। या चौकशीत संस्थेने उभारलेल्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेजसाठी लागणारे अनिवार्य शासकीय दस्तऐवज जसे की अकृषक एनए आदेश आणि बांधकाम परवानगी प्रत्यक्षात घेतलीच नसल्याचे समोर आले आहे। या संस्था चिखलीतील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या असून या परवानग्या न घेता संस्थेने बनावट आणि डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून ती AICTE कडे सादर केली आणि कॉलेजची मंजुरी लाटली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचायत समिती, नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारींवरून चिखलीत एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे संपूर्ण प्रकरण शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। दरम्यान या मोठ्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। मात्र सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे। परंतु या घोटाळ्यामुळे AICTEने संस्थेच्या पुढील नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे। परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे। दुसरीकडे बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे कॉलेजला मंजुरी मिळवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध तब्बल 3 वेगवेगळे गुन्हे चिखली पोलिसात दाखल करण्यात आले आहेत। या संदर्भात चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी माहिती दिली। ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिका चिखली, पंचायत समिती चिखली तसेच तहसीलदार चिखली यांना मौनीबाबा शिक्षण संस्था चिखली यांच्याकडून चालवल्या गेलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज चिखली यांची परवानगी घेतेवेळी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला, शासनाचा निधी प्राप्त केला। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले होते। त्या अनुषंगाने या तिन्ही यंत्रणांनी यांच्या तक्रारीवरून मौनीबाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोलीस स्टेशन चिखली येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 468, 471
व 120 ब प्रमाणे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यांचा तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.